हॅलो. आपण आता डिस्कस करणार आहोत रॉबर्ट गॅग्ने यांना. गॅग्ने यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडली. आता श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती म्हणजे काय? थेट तुम्हाला प्रश्न आला होता टीईटी संदर्भात की श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? रॉबर्ट गॅग्ने यांनी. आता यांचं म्हणणं काय होतं? हे कशा संदर्भात आहे? लर्निंग संदर्भात, की आपण कशा प्रकारे एखाद्या माहितीचं ग्रहण करतो किंवा शिकतो कसं, त्यालाच श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती म्हणतात. या संदर्भात त्यांनी काही टप्पे आखले का, किंवा डिटेलमध्ये आपण डिस्कस करत असताना कोणत्या पॉईंटला आपण जास्त फोकस करावं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. डायरेक्ट सुरू करूया. रॉबर्ट गॅग्ने यांचा अध्ययन सोपानक्रम सिद्धांत असं म्हणतात. आता AI जनरेटेड असल्यामुळे सिद्धांत थोडं चुकलं, मात्र रॉबर्ट गॅग्ने यांचा अध्ययन सोपानक्रम. यामध्ये पहिली पायरी आहे संकेत अध्ययन, सिग्नल लर्निंग. दुसरा आहे उद्दीपक प्रतिसाद, कृतींची शृंखला, शाब्दिक साहचर्य, विभेदन अध्ययन, संकल्पना अध्ययन, नियम अध्ययन आणि समस्या निवारीकरण. आता तुम्हाला इथे एक सिंपल ट्रिक सांगतो मी. मानसशास्त्राचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना अतिउच्च भावना दोन गोष्टीत असते. एक असते समस्या निवारण, प्रॉब्लेम सॉल्विंग, किंवा क्रिएटिव्हिटीच्या संदर्भात असेल, किंवा आत्मप्रचिती. म्हणजे अशा गोष्टी ज्या नॉर्मल लोक करत नाही आणि टॉप लेवल आपण मानतो की यार सायंटिस्टचा जसं तुम्ही विचार केला, जनरल वावरत असताना शिक्षक, डॉक्टर्स हे सर्व तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. मात्र सायंटिस्ट म्हटल्याबरोबर तुमच्या मनात जी इमेज येते त्या संदर्भातल्या इमेज तुम्ही लक्षात ठेवा की सर्वात टॉपची अवस्था कोणती राहील. ओके. अशा प्रकारे यांनी 8 टप्पे मांडले आहे. आता हे 8 टप्पे आपण डिटेलमध्ये अभ्यासू. आणि यांचं एक म्हणणं होतं की खालच्या पायरीमध्ये जोपर्यंत तुम्ही प्रभुत्व संपादन करत नाही तोपर्यंत तुमचं वरच्या पायरीतलं शिक्षण कंप्लीट होणार नाही. रॉबर्ट गॅग्ने यांचं मत. आता टेक्स्टच्या माध्यमातून तुम्हाला जर कठीण गोष्टी शिकायच्या असेल तर तुम्हाला खालच्या पायरीपासून टप्प्याटप्प्यानं सुरुवात करावी लागेल. पहिली त्यांची अट. दुसरं, शिकणे हे एका शिडी सारखे असते. डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकते, शिकणे हे एका शिडी सारखे असते. सर्वात खालच्या टप्प्यापासून म्हणजे सोप्या टप्प्यापासून कठीण टप्प्याकडे हा क्रम जातो. दुसरा पॉइंट, गॅग्ने यांच्या मते जर एखाद्या विद्यार्थ्याला समस्या निराकरण टप्पा 8 जर गाठायचा असेल तर त्याला आधी टप्पा 7 शिकावा लागेल. संकल्पनेच्या संदर्भात तो टप्पा 6वा शिकावा लागेल आणि हळूहळू हे जे टप्पे तो ओलांडत जाईल तेव्हा त्याला 8वा टप्पा समस्या निराकरण करता येईल. तर पहिला पॉईंट कोणता आहे? वैशिष्ट्य संदर्भात जर विचारला, सध्या बेसिक प्रश्न असा आला आहे की अध्ययन लर्निंग जो आहे तो सिद्धांत कोणी मांडला? तो रॉबर्ट गॅग्ने यांनी मांडला. मात्र आता वैशिष्ट्यावर प्रश्न येऊ शकतो. तर सर्वात पहिले वैशिष्ट्य आहे सोप्याकडून कठीण अध्ययनाकडे जाणारा हा सिद्धांत आहे. दुसरं, एका विशिष्ट क्रमानेच तुम्ही नॉलेज एक्वायर करू शकता. दुसरं, यामध्ये 8 स्टेप्स आहे. तिसरा पॉईंट. आणि चौथं, खालच्या स्तरावर म्हणजे 1 ते 5 हे बळकट करण्यासाठी उच्च स्तरावरील अध्ययन, हे बळकट केल्याशिवाय उच्च स्तरावरील अध्ययन होऊ शकत नाही. हे वैशिष्ट्य आहे गॅग्ने यांचं. हे तुम्हाला हळूहळू समजत असेल. सिग्नल लर्निंग, एखाद्या गोष्टीचं साईन तुम्हाला दाखवण्यात येईल, आपण विथ एक्झाम्पल ते समजूनच घेऊ. ही लिस्ट आहे. ही लिस्ट पाठांतर नाही केली तरी चालते, मात्र क्रमाच्या संदर्भात आल्यावर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअर पाहिजे. आता लक्षात कसं ठेवायचं? सर्वात पहिले संकेत लर्निंग. लहान मुलगा आहे, त्याला आपण समजा एखादा कन्सेप्ट दिला आहे की त्याला आपण एरोप्लेन हा कन्सेप्ट देतो. म्हणजे त्याला शिकवायचं आहे की एरोप्लेन कसं असते. तुम्ही डायरेक्ट एरोप्लेन दाखवायला नेता का त्याला? नाही. तुम्ही त्याला टॉय देता, म्हणजे खेळणी देता. हे झालं सिग्नल लर्निंगचा एक एक्झाम्पल. दुसरी गोष्ट, जर अशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असेल, अशा स्टेप्स 8 स्टेप कोणाच्या लक्षात तर राहणार नाही, म्हणून लक्षात ठेवायचं सर्वात पहिली स्टेप आहे सिग्नल लर्निंग, सर्वात उच्च स्टेप आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. 2 झाल्या क्लिअर. आता हळूहळू आपण याचं एक्सप्लेनेशन बघू आणि आणखी कशा क्लिअर होतात ते बघू. सर्वात अगोदर आहे संकेत अध्ययन. ही शिकण्याची सर्वात पहिली पायरी. इथे आपण एखाद्या संकेताला किंवा खुणीला नकळत प्रतिसाद देतो. एक्झाम्पल दिलाय त्यांनी, परीक्षेच्या हॉलमध्ये जाताच मनात भीती वाटणे किंवा ट्रॅफिकचा लाल दिवा पाहून गाडी थांबवणे. हे काय झालं? सिग्नल लर्निंग. दुसरी गोष्ट,
उद्दीपक प्रतिसाद अध्ययन, स्टिम्युलस रिस्पॉन्स थेअरी काय आहे? इथे व्यक्ती जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीला ठराविक प्रतिसाद द्यायला शिकतो. जसं एक्झाम्पल, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर अचूक उत्तर दिल्यास शाबासकी मिळते. म्हणजेच प्रतिसाद द्यायला या स्टेपमध्ये आपण शिकतो उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. तिसरं आहे शृंखला अध्ययन, चेनिंग. 2 किंवा अधिक छोट्या कृती एका पाठोपाठ जर अचूक क्रमाने घडत असेल त्याला म्हणतात शृंखला अध्ययन. फॉर एक्झाम्पल, सायकल चालवणे किंवा प्रयोगशाळेत एका पाठोपाठ केमिकल योग्य क्रमाने मिसळणे. आता हळूहळू पहिल्या टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापासून तिसऱ्या टप्प्यावर येत असताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन वाढत गेले, सहसंबंध जुळवावा लागत आहे असं लक्षात आलं. शाब्दिक साहचर्य म्हणजे वर्बल असोसिएशन, शब्दांची साखळी करतात या टप्प्यात किंवा नावे लक्षात ठेवणे. एक्झाम्पल पुन्हा, शरीराच्या भागांची नावे इंग्रजीत किंवा मराठीत पाठ करणे. 5वं विभेदन अध्ययन म्हणजे मल्टिपल डिस्क्रिमिनेशन. यामध्ये काय म्हणू शकतो आपण? मल्टिपल डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेद ओळखतो तो गोष्टींमधला, सारख्या दिसणाऱ्या गोष्टींमधला फरक तो ओळखायला शिकतो. कार किंवा बसमधील फरक समजणे कोणती अध्ययन आहे? विभेदन अध्ययन. किंवा केमिस्ट्रीमध्ये 2 सारख्या दिसणाऱ्या घटकांमधील फरक ओळखणे. एखादी गोष्ट तुम्हाला जर सांगायची असेल, पाणी आहे की पाणी आहे की कूलंट आहे, हे आपण अतिउच्च बुद्धिमत्ता पातळीवर आपण समजू शकतो आपल्याला बघून, किंवा पाणी आहे किंवा ग्लिसरीन आहे. हा जो सहसंबंध आहे तो विभेदन अध्ययन या पद्धतीत येतो. म्हणजे 5 टप्पे आपले झाले आहे. हे बेसिक टप्पे आहे. आता संकल्पना अध्ययन, टप्पा क्रमांक 6. कन्सेप्ट लर्निंग, अमूर्त गुणधर्म यामध्ये समजून घेऊन वर्गीकरण करता येते. प्राणी आणि लोकशाही ही संकल्पना आपल्याला आता समजली आहे. ह्या संकल्पना समजल्यावर त्यांचं तुम्हाला वर्गीकरण सुद्धा करता येते, म्हणजे संकल्पना अध्ययन. टप्पा क्रमांक 7 नियम अध्ययन, 2 किंवा अधिक संकल्पना एकत्र करून नियम समजून घेणे. जसं पाणी 100 डिग्रीवर उकळते, हा नियम किंवा न्यूटनचे नियम समजणे. आणि सर्वात शेवटचा आहे समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ही अध्ययनाची सर्वोच्च पातळी आहे, इम्पॉर्टंट आहे. इथे शिकलेले सर्व नियम आणि संकल्पना वापरून आपण एखाद्या नवीन समस्येचे उत्तर शोधतो आणि गणिताचे कठीण कोडे सोडवणे किंवा देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना आखणे. आता पहिल्या स्लाइडकडे जाऊ आपण. रॉबर्ट गॅग्नेचा अध्ययन सोपानक्रम आय थिंक तुम्हाला समजलेला असेल. टप्प्याटप्प्याने आपल्याला कोणतीही गोष्ट शिकता येते. आणि सर्वात पहिली पायरी आहे संकेत अध्ययन आणि सर्वात वरची आहे समस्या निराकरण. हळूहळू वाचत जाते. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल क्रम, संकेत अध्ययन, कृतींची शृंखला, संकल्पना अध्ययन आणि समस्या निराकरण, या गोष्टी लक्षात ठेवा. आता वर्गात शिकवत असताना काय करायला हवं? शॉर्ट आहे, एक शेवटची स्लाइड आहे. शिक्षकांनी वर्गात शिकवताना ह्या 9 पायऱ्या वापराव्या. सर्वात पहिले लक्ष वेधून घ्यायचं. आज काय शिकणार आहोत त्याचे उद्दिष्ट सांगणे, जुन्या ज्ञानाची उजळणी करणे, मुख्य विषय घटक मांडणे, मार्गदर्शन व उदाहरणे देणे, विद्यार्थ्यांकडून कृती करून घेणे, योग्य की अयोग्य याचा फीडबॅक देणे, त्याची परीक्षा घेणे आणि शिकलेले ज्ञान इतर ठिकाणी वापरणे. ॲज अ टीचिंग आपण एक्झामसाठी तर हे प्रिपेअर करतच आहोत. मात्र जनरल अंडरस्टँडिंग लर्निंग संदर्भात कशी आहे किंवा एखादी गोष्ट आपण शिकतो कसं, ह्या माध्यमातून सुद्धा हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. सर्वांनी हा बघावा अशी इच्छा आहे आणि आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.